तर याबद्दल वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रियाही येत आहेत। पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं त्यांच्या डोक्यात असेल। शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। यापूर्वीही पवारांनी अनेक पक्ष बनवले आणि विलीन केले असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। यापूर्वीही पवारांनी अनेक पक्ष बनवले आणि काँग्रेसमध्ये विलीन केले असं फडणवीस यांनी म्हटलंय। तर देशपातळीवर चर्चा सुरू, राहुल गांधींनी मला सांगितलं असं नाना पटोलेंनी म्हटलंय। त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा। तर ते काही नवल नाही, यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले। त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही। त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करतील। देशपातळीवर चर्चा चालू आहे। 2 दिवसाच्या पहिले राहुलजी पुण्याला आले होते, त्यावेळेसच त्यांनी मला सांगितले की अनेक पक्षांचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यामुळे देशामध्ये भाजपच्या या तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात सगळ्यांनी मूळ बांधावे आणि काँग्रेसच्या नेतृत्वात राहावं अशा पद्धतीची भूमिका अनेक देशातल्या प्रादेशिक पक्षांनी भूमिका मांडलेली आहे असं मला राहुलजी सांगत होते। पवार साहेब सांगतात त्याच्यात तथ्य आहे, त्याच्यात काही दुमत नाही। हे बघा, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहेत आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही। असे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात। काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे। येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात। अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे। आता पवार साहेबांनाही माहिती आहे, ज्येष्ठ अनुभवी राजकारणी आहेत। आता आपला पक्ष कुठला आहे राहिलेला, राष्ट्रीय पक्ष कुठला आहे, आता आपला पक्ष कुठे कशात विलीन होणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलं तर बरं होईल। देशातली हवा बदलते आणि गांधी नेहरूच्या विचारांशी लोक सहमत होत आहेत असं सुद्धा ते म्हणतात। गांधी नेहरूंचा विचार देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखणे हे होतच, ते भाजपचंही आहे आणि भाजपचे प्रयत्न त्या दृष्टिकोनातून चालू आहेत। पवार साहेबांनी स्वतः काय निर्णय घेतला असेल तर त्याला मी काय करणार। पण हे विधान कशा पद्धतीनं पाहता? त्यांनी स्वतः बद्दल केलं असेल, स्वतःचा काही पक्ष प्रादेशिक म्हणजे काय काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या संदर्भात केलं असेल विधान।